तो मैं मुंबईकरों को इसके लिए बधाई देता हूं। एमएमआरडीए ने एक बहुत इसमें पहल की, इसलिए एमएमआरडीए को भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। तर नाशिकच्या तपोवनमध्ये जी काही झाडं तोडणार येणार त्यासाठी अजितदादांनी देखील आता विरोध केलेला, त्याच्या पद्धतीचं ट्विट देखील केलं। असं आहे की कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे, त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडंही महत्त्वाची आहेत आणि मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे, 15,000 हेक्टर आणि 350 एकर। आणि ही जी काही झाडं आहेत, आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती, 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो। आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे। मला एवढंच वाटतं की विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे। काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत, म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे, त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की आतापर्यंत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल अद्यापही केंद्राला दिला नाही, केंद्राकडे मदत मागितली नाही महाराष्ट्र सरकारने। पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जी प्रश्न उत्तरं येतात ही 35 दिवस आधी सबमिट केलेली प्रश्न उत्तरं असतात। केंद्र सरकारने आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली, त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही, ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल। कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे। आजचा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी देखील अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज या ठिकाणी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असं आपला